आणि लहानपणी आपण असं नाही का फुगे वगैरे फुगवायचो असं. तर हे आपल्या नसा जे आहेत ना हे खूप छान फील होतं. तुम्ही करून बघा असं. आणि नेहमी ही माझी कानाची एक्सरसाइज. आता ऑलरेडी काम पण चालू आहे तर मी नाही जास्त बोलू शकत. तर हे किचनमध्ये थांबूनच मी आज करते हे सगळ्या गोष्टी. किती वेळ लागला, 2 मिनटं पण आपली हेल्थची काळजी घेता घेता लागत नाही. किचनचे कामं करत आपण हे फॉलो करू शकतो. हे पण खूप छान आहे. निंबू पाणी हे थोडंसं मूव्स झाले की थोडंसं मग निंबू पाणी वगैरे कंबराची एक्सरसाइज अशी मी किचनमध्ये थांबूनच अशी करते. तर किचनमध्ये थांबले, मोबाईल स्टँड नाही आहे इथं, त्यामुळे मी ठेवला आहे असा फोन समोर आणि चाललं आहे. आणि हे ह्याच्यासाठी खूप चांगलं आहे. ही एक स्टेप, नंतर डोळ्याची स्टेप, नंतर कानाची स्टेप, नंतर ही वाली स्टेप. 2-3 मिनटं पण लागत नाही आपली हेल्थची काळजी मॉर्निंगची सुरुवात एकदम छान करण्यासाठी. डोळ्याची, कमरेची पण अशी नाही. तर थांब, आज किचनमध्ये चालले काम, आवाज पण माझा बाहेर जायला नाही पाहिजे. की कोणी हसतं तर काय करणार. पाच मिनटं तरी मी करते असं थांबून, काहीतरी आता चहा बनवत किंवा दूध गरम करत. तर आता माझं निंबू पाणी झालं. ह्या सगळ्या स्टेप किती वेळ लागलं फ्रेंड्स, बिलकुल इग्नोर करायचं नाही आपली हेल्थ केअर करण्यासाठी. आणि मी अशी दिवसाची सुरुवात छानपैकी करते. आणि आता मस्तपैकी तर हे निंबू पाणी मी तांब्यामध्ये का बनवलं आहे, मोठा लिंबू होता. तर हे सगळेच आता माहिती आहे, मम्मी करून ठेवते. सगळेच आता हे असे घेणार. झालं 1 ग्लास. असं मी बनवून ठेवते. आपली पण काळजी होती, फॅमिलीची पण. ते काय करून मुलं घेत नाहीत, तर हे मी असं कंझ्युम करते. अशी दिवसाची सुरुवात एकदम छानपैकी होती. थोडे मूव्स करून, थोडेसे निंबू पाणी पिऊन. ओके फ्रेंड्स, व्हिडिओ कसे लागतात, आवडतात पुढं कसे मॉर्निंगला कामं जास्त आहेत ना. ओके फ्रेंड्स, लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करा. छान करण्यासाठी.